नमस्ते मुलांनो, तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. जे कोणी माझे फॉलोअर्स आहेत त्यांनी माझं चॅनल सबस्क्राईब केले त्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण आपल्या फर्स्ट इंट्रोडक्शनचं चॅप्टर आहे त्याच्या शेवटच्या कंटेंटकडे जाणार आहोत. टर्म्स सगळे समजून घ्या, अभ्यास पूर्ण करा, काही गोष्टी काही स्पेलिंग्स हाताखालनं लिहून घ्या, म्हणजे तुम्हाला पुढे अभ्यास करताना कठीण नाही येणार, कठीण वाटणार नाही. आज आपण पेज नंबर 11 1.8 ज्याच्यावर एक टर्म काही पॉईंट्स दिलेत पहा. अकाउंटिंग कन्सेप्ट्स, कन्व्हेन्शन्स अँड प्रिन्सिपल्स. मीनिंग अँड इम्पॉर्टन्स ऑफ अकाउंटिंग कन्सेप्ट्स. आता अकाउंटिंग कन्सेप्ट आपल्याला बघायचे, त्याच्यावर काही तुम्हाला थिअरॉटिकल प्रश्न नाही आहे लक्षात घ्या, पण तुम्हाला ते टर्म कन्सेप्ट काय आहेत हे माहिती पाहिजे. आणि पुढे जेव्हा तुम्ही 12वी नंतर सुद्धा जेव्हा अकाउंटमध्ये कुठलाही अकाउंटशी रिलेटेड कुठलाही अभ्यास करत असाल तेव्हा त्याच्यात हे टर्म कन्सेप्ट जे आहेत त्या तुम्हाला असणारच आहे. त्यामुळे तुम्ही ते समजून घ्या, त्याच्यावर मोठा प्रश्न नाही. आता उदाहरणार्थ ते सुरू करण्याच्या आधीच मी तुम्हाला उदाहरण देईन की जनरली कसं होत असतं की मुलांचा जर 25 मार्काचा पेपर तपासायचा असेल तर त्याला एक रूल असतो पहा, की ज्या विद्यार्थ्याला 8 मार्क पडले तो विद्यार्थी नापास 8 आणि 8च्या खाली, आणि ज्या विद्यार्थ्याला 9 आणि 9च्या पुढे मार्क पडले तो विद्यार्थी पास. जसे 100 मार्काच्या पेपरला 35 मार्क पडले की पास, 34 मार्क पडले की नापास, हे जनरली माहीत असतं. मग असा रूल कशासाठी? 34 मार्क पडल्यावरच पास आणि 34 मार्क नापास आणि 35 मार्क पास असंच का? कारण जनरली विद्यार्थ्यांना 1/3 तरी मार्क मिळाले पाहिजेत असं इंटेन्शन असतं. नसेल तर एका विद्यार्थ्याला 50ला पास, एका विद्यार्थ्याला 15 मार्काला पास, एकाला 75ला पास, एकाला 80ला पास, एकाला 100ला पास. असं जर केलं तर मला सांगा तो रिझल्ट आहे तो फेअर लागणार आहे का? लागणार नाही. त्यामुळे प्रत्येकाला एक मोजपट्टी आहे. निकाल लावण्यासाठी, पेपर तपासण्यासाठी एक काही तत्व आहेत बघा, म्हणजे ते तत्व जे आहे ते फॉलो करून आपण फेअर निकाल जो आहे तो लावू शकतो. तसं अकाउंट शिकत असताना सुद्धा काही मोजपट्ट्या आहेत, काही तत्व आहेत, काही कन्सेप्ट्स आहेत, ज्या विद्यार्थ्यांना माहिती पाहिजेत, ज्याच्यावर आपलं अकाउंट हे उभारलेलं आहे. खूप साऱ्या दिल्यात तुमच्या पुस्तकामध्ये, मी तेवढ्या काही घेणार नाहीये, थोड्याशाच घेणार आहे. बाकीच्या तुम्ही सेल्फ स्टडी वाचायच्या आहेत फक्त. Accounting concepts, convention and principles. Accounting means communicating the result of business, operating with various parties interested in or connected with the business, such as the owner, creditor, investors, bank, financial institution, government, and other agencies. Hence, it is rightly called as language of business. Accounting is not only associated with business but also with everybody who is interested in keeping an account of the monetary transactions. Generally, the term accounting refers to the financial accounting. Bookkeeping and accountancy is an art of recording, classifying, summarizing transactions of business concern in a systematic manner. आपण बुककीपिंग पण बघितलंय, आपण अकाउंटन्सी पण बघितलेलं आहे. आता इम्पॉर्टंट अकाउंटिंग टर्म्स दिल्यात पहा. आता काही इथे दिल्यात, काही मागे दिल्यात पहा. सम ऑफ इम्पॉर्टंट कन्सेप्ट्स आर ॲज फॉलोज. त्यापैकी ज्यांना मी टिक केलंय तेवढ्याच फक्त मी सांगणार आहे. तशा पुस्तकामध्ये एकूण 12 आहेत. बघा. बिझनेस एंटिटी. This concept implies that the business unit is separate and distinct from the owner or owner. That is, the person who supplies capital to it. Based on the concept, accounting are prepared for the point of view of business and not for the view of owner. आता एवढं सगळं वाचत बसण्यापेक्षा मी तुम्हाला ह्याचा सोपा अर्थ सांगेन. बिझनेस एंटिटी, चिरंतन काळ अस्तित्व, चिरंतन काळ अस्तित्व आहे. कशाला? बिझनेसला. कोणापासून? त्याच्या मालकापासून. मालकापासून बिझनेस हा सेपरेट आहे, कारण त्याला स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व आहे. कंपनी कायद्यानुसार त्याला मान्यता आहे पहा.
म्हणजे मालक बदलतील, बिझनेसमध्ये काम करणारे व्यक्ती बदलतील, पण बिझनेस आहे असाच राहतो चिरंतन काळापर्यंत. लक्स साबण खूप वर्षापासूनचा आहे बघा. लक्स साबण थोडीशी व्हरायटी बदलतात, त्याच्यात थोडंसं मॉडिफिकेशन आणतात, चेंजेस आणतात, ॲडव्हर्टाइजमेंट करणारे हिरोईन्स चेंज होतात. साबणाची किंमत थोड्याफार फरकाने बदलते, पण साबणाची कंपनी आहे तशीच आहे, अजून त्यात बदल होत नाही. म्हणून बिझनेस हा त्याच्या ओनरपासून सेपरेट आहे, ही पहिली कन्सेप्ट आहे. उदाहरणच बघूया डायरेक्ट, ते टर्म वाचण्यापेक्षा उदाहरणं बघूया. Half of the building is used for the building office and other half of the building is used for the residence of the proprietor. The total rent of the building is rupees 50,000. Then only 25,000 will deducted as a drawing of the proprietor's capital. म्हणजे एका बिझनेस करणाऱ्या मालकाची अर्धी बिल्डिंग ही बिझनेससाठी वापरली जाते आणि अर्धी बिल्डिंग ही त्याच्या रेसिडेन्शियल आहे, त्याचं राहण्याचं ठिकाण आहे ते. आणि टोटल बिल्डिंगचं रेंट आहे 50,000, तर तो बिल्डिंगचं भाडं फक्त 25,000च भरणार आहे. का? कारण रेंट स्वरूपात त्याच्या बिझनेसमधनं ड्रॉइंग्स 25,000ची विड्रॉ होणार आहेत, बाकीचे बिझनेसचे पैसे. म्हणजे माझं सांगण्याचा मुद्दा असा आहे की बिझनेस आणि त्याचा मालक यापासून बिझनेसला सेपरेशन आहे. बिझनेस इज अन आर्टिफिशियल पर्सन. उद्या त्या मालकाच्या ऐवजी त्याचा मुलगा येईल, बिझनेस आहे तिथंच आहे. तो मुलगा गेल्यानंतर आणखीन तिसरी पिढी येईल, बिझनेस तिथंच आहे. म्हणजे बिझनेस हा त्याच्या ओनरपासून सेपरेट असतो, ह्या त्याचा पॉइंट. नेक्स्ट आहे मनी मेजरमेंट कन्सेप्ट. मनी मेजरमेंट म्हणजे ज्याच्यातून पैसा रिअलाइज होतो. मनी मेजरमेंट, ज्या गोष्टी पैशामध्ये काउंट होतात अशाच गोष्टी अकाउंटमध्ये येणार आहेत. बघा, this concept implies that only those transactions which can express in terms of money are recorded in the books of accounts. आले लक्षात? नावातच आहे सगळं काही बघा. The concept implies that only those transactions, अशाच ट्रान्झॅक्शन्स आपण घेणार आहोत, which can be expressed in terms of money are recorded in the books of accounts. उदाहरणाकडे जाईन मधलं सगळं वाचण्यापेक्षा. फॉर एक्झाम्पल दिले पहा. इफ अ बिझनेस हॅज 5 कॉम्प्युटर, 2 tables and 3 chairs, the assets can be added to give useful information unless they are expressed in monetary terms. Rupees 1,50,000 for computer, 15,000 and for table 1,50,000 for computer, 15,000 for table and 2,500 for chairs. बिझनेससाठी हे सगळे असेट आहेत, पण हे असेट खरेदी करायला बिझनेसनी एवढे पैसे दिले आहेत. म्हणजे ज्याच्यातून पैसा रिअलाइज्ड होतो, ज्याच्यातून पैसा मिळतो, पैशाचेच व्यवहार आपण अकाउंटमध्ये लिहिणार आहोत. आले लक्षात? इथं बघितलं की बिझनेस हा सेपरेट आहे त्याच्या ओनरपासून. इथे दिले बघा काही टर्म्स आहेत, मी त्याला अंडरलाईन करीन. This concept implies that the business unit is separate and distinct from the owner to owner, that is the person who supplies capital to it. आणि इथं काय आहे? This concept implies that only those transactions which can express in terms of money are recorded in the books of accounts. ज्याच्यातून पैसा दिसतोय, ज्याच्यातून हिशोब मिळणार आहे, पैसे जाणार आहेत, मिळणार आहेत, असे पैशाचे हिशोब आपण ह्याच्यामध्ये घेणार आहोत. दॅट इज मनी मेजरमेंट कन्सेप्ट. कॉस्ट कन्सेप्ट बघूया. An asset is recorded in the books on the basis of historical cost. That is the acquisition cost. Cost is acquisition will be based on the further accounting. It does not mean that the asset will always show the cost. It is recorded at the cost time of purchase, but in systematically reduced its book value by charging depreciation. कळलं नसेल, बाउन्सर गेला असेल. उदाहरण बघूया. फर्निचर इज परचेस फॉर ₹3 lakhs. आता कॉस्ट कन्सेप्ट समजण्यासाठी आपल्याला उदाहरण लक्षात घ्यावं लागेल तर ते कळेल. फर्निचर इज परचेस फॉर ₹3 lakh. फर्निचर खरेदी केलेलं आहे 3 लाखाचं. And the cost has been recorded in the books
In case the market value goes rupees 1 lakh or 1,50,000, it will not be considered. म्हणजे एका फर्निचरची मार्केट प्राइस ही 1 लाख असेल, 1.5 लाख असेल, 2 लाख असेल, ती मार्केट व्हॅल्यू आहे. पण आपण बिझनेससाठी ती कुठल्या कॉस्टला खरेदी केली आहे? 3 लाख. आपल्या बिझनेसमध्ये 3 लाखाची एंट्री होणार आहे. 1 लाख आणि 1.5 लाखाशी आपल्याला देणं घेणं नाही. आपण केवढे पैसे दिलेत ते खरेदी करायला, तेच रेकॉर्ड आपण करणार आहोत, ना की त्याची ओरिजिनल व्हॅल्यू घेणार आहोत. 1 लाख कॉस्ट असू शकते, 1.5 लाख असू शकते, 2 लाख असू शकते, 4 लाख असू शकते, 5 लाख असू शकते. तुम्ही कुठल्या कॉस्टला ते घेणार आहात ते मॅटर करतं. आले लक्षात? दॅट इज कॉस्ट कन्सेप्ट. फर्निचर इज परचेस फॉर रुपीज 3 lakhs and same cost has been recorded in the books. In case of market value goes rupees 1 lakh or rupees 1,50,000, it will not be considered. जी मूळ किंमत आहे ती आपण धरायची नाही, आपण ज्या किमतीला विकत घेतले तेच लिहायचं. त्याच्यानंतर कन्सिस्टन्सी म्हणजे सातत्यपूर्ण. All policies adopted for accounting should be continuous and consistent throughout the business and need not be changed generally unless and until circumstances demand. However, it does not stop any improvement of new techniques, but that should be disclosed with the note. उदाहरण बघूया. कन्सिस्टन्सी म्हणजे सातत्यपूर्ण. A company adopts fixed installment method for charging depreciation on fixed asset from the beginning till the end of estimated life of the asset. Consistency म्हणजे सातत्यपूर्ण, एकसारखेपणा, एकसारखं रेकॉर्डिंग, नियमित सगळं रेकॉर्डिंग. आता प्रत्येक कंपन्यांची पॉलिसीनुसार हे सगळं बदलतं. आता उदाहरणार्थ त्यांनी डेप्रिसिएशनचं सांगितलं. 11वीच्या विद्यार्थ्यांना अजून तरी डेप्रिसिएशन नाही कळणार, पण डेप्रिसिएशनमध्ये 2 मेथड आहेत, फिक्स्ड इन्स्टॉलमेंट मेथड आणि रिटर्न डाऊन मेथड. आता प्रत्येक कंपनीने फिक्स्ड इन्स्टॉलमेंटनेच ते रेकॉर्ड केलं पाहिजे असं नाही. काही कंपन्या रिटर्न डाऊन मेथडनी डेप्रिसिएशन चार्ज करतील. ज्या त्या कंपनीची पॉलिसी आहे पहा, पण कॉन्स्टंट ठेवतात. जी कंपनी फिक्स्ड इन्स्टॉलमेंट घेते ती लाईफ, त्या असेटचं लाईफ संपेपर्यंत फिक्स्ड इन्स्टॉलमेंट, आणि जी कंपनी रिटर्न डाऊननी सुरू करणार आहे त्या ॲसेटचं लाईफ संपेपर्यंत रिटर्न डाऊननीच डेप्रिसिएशन चार्ज करेल. म्हणजे त्याच्यात कॉन्स्टंट आहेत, ते बदलत नाहीये, हा त्यांचा सांगण्याचा मुद्दा आहे. कन्झर्वेटिझमकडे मी जात नाही. गोईंग कन्सर्न ही महत्वाची आहे बघा. गोईंग कन्सर्न, इट इज द बेसिक अझम्पशन दॅट बिझनेस इज गोईंग कन्सर्न अँड विल कंटिन्यू इट्स ऑपरेशन्स इन फ्युचर. म्हणजे फॉर एक्झाम्पल, एखाद्या बिझनेसमध्ये ओनर किती पण येतील, वर्कर किती पण येतील, काम करणारे मजूर किती पण येतील, पण बिझनेस काही बंद पडत नाही बघा. बिझनेस आहे असाच राहतो. पॉन्ड्स पावडर खूप जुनी पावडर आहे. आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा त्याचं स्वरूप वेगळं होतं. आता त्याचं स्वरूप बघितलं तर थोड्याफार फरकाने वेगळं आहे. पावडर तीच आहे. कंटेंट बदलतो, त्याचं लेबलिंग बदलतात, त्याचं कव्हर बदलतात, त्याच्यात व्हरायटी आणतात, त्याच्याबरोबर काहीतरी गिफ्ट देतात. पण बिझनेस बंद होतोय का सांगा? बिझनेसचे जे सुरुवातीचे मालक होते किंवा आहेत ते आत्ता पण असणार आहेत का? किंवा ते फ्युचरमध्ये पण राहणार आहेत का? ते सतत चेंज होत राहणार. बिझनेसमधले वर्कर चेंज होत राहणार, कर्मचारी बदलत राहणार, पण बिझनेस आहे तिथेच असतो. दॅट्स वाय गोईंग कन्सर्न कन्सेप्ट. It is basic assumption that business is a going concern and will continue its operations in future. Going concern concept influence accounting practice in relation to the valuation of assets and liabilities. हे सगळं जाऊ द्या. फॉर एक्झाम्पल दिले बघा. Assets are generally valued at a historical cost. Any increase or decrease in the value of asset in the short period is ignored. म्हणजे एखाद्या बिझनेसमधल्या प्रॉडक्टची किंमत हे एका ठराविक पॉईंटसाठी वाढली किंवा कमी झाली तरी त्या बिझनेसला फारसा फरक पडत नाही. कमी झाली तरी बिझनेस चालू राहतो, वाढली तरी बिझनेस चालू राहतो. म्हणजे सतत चालत राहणं हे आहे बघा गोईंग कन्सर्न. जसं इथे चिरंतन काळ अस्तित्व आहे तसं इथं त्याला
कायमस्वरूपी अस्तित्व आहे. जोपर्यंत ते डिझॉल्व करावं लागत नाही, जोपर्यंत ते बंद होत नाही, तोपर्यंत ती फर्म आहे अशीच चालू राहते. दॅट इज गोईंग कन्सर्न कन्सेप्ट. रिअलायझेशन, नेक्स्ट वन आहे रिअलायझेशन. उदाहरणच बघूया डायरेक्ट, म्हणजे तुम्हाला कळेल. रिअलायझेशन म्हणजे अ कंपनी गेट अन ऑर्डर फॉर सेल ऑफ गुड्स ₹1 lakh इन मे 2017. एका कंपनीने ऑर्डर मिळालेली आहे मे 2017ला 1 लाखाची ऑर्डर मिळाली 2017ला. गुड्स ऑफ ओनली 60,000 आर सोल्ड अँड डिलिव्हर्ड इन जून 2017. 1 लाखाची ऑर्डर दिली पण 60,000चे गुड्स पाठवले त्यांनी जून महिन्यात 17ला. 40,000चे अजून रिमेनिंग आहेत. कॅश रिसिव्ड फॉर ₹60,000. 60,000चे गुड्स पाठवले तर 60,000 रुपये पाठवणार. कधी? सप्टेंबर 2017. ॲज पर द प्रिन्सिपल ऑफ रिअलायझेशन सेल इज रेकॉर्डेड इन जून 2017. तुम्ही ऑर्डर कधी पण द्याल, पण तुम्ही ॲक्च्युअल व्यवहार कधी करताय? जून 2017ला. मग ज्या दिवशी व्यवहार झालाय, पैसे कधी पण द्या, पैसे देण्यासाठी थोडासा अवधी असू शकतो, क्रेडिट ट्रान्झॅक्शन, पण ज्या तारखेला ॲक्च्युअल तुम्ही ऑर्डर प्लेस केली आहे, जेव्हा माल खरेदी केलाय, तेव्हाच तुम्हाला पैसे देणं आहे, तेव्हाच तुम्ही पैसे देणार आहात. म्हणून ती तारीख आपल्या बिझनेससाठी महत्त्वाची आहे. रिअलायझेशन, की ज्या तारखेला व्यवहार होतो, ज्या तारखेला पैसे मिळतात, दॅट इज रिअलायझेशन कन्सेप्ट. पैसे मिळण्यासाठी पण कॅश पेमेंट असू शकते किंवा क्रेडिट पेमेंट असू शकतं. क्रेडिट पेमेंट असणार आहे बघा इथे सप्टेंबर म्हणजे जूनमध्ये माल घ्या पण सप्टेंबरमध्ये पैसे द्या असं असणार आहे. काही काही बिझनेसमध्ये जून 2017ला माल घेतला की जून 2017लाच पैसे द्यायचे असं पण असतं. का म्हणजे काय आहे की ज्या तारखेला तुमचा व्यवहार होतो, त्या ज्या तारखेला पैसे मिळतात, अशाच गोष्टी अकाउंट्समध्ये आपण घेणार आहोत. आणि लास्ट वन आपण बघूया ड्युअल आस्पेक्ट. आपलं सेकंड चॅप्टर याच्यावरच बेस आहे. ड्युअल आस्पेक्ट म्हणजे ज्या पण आता ट्रान्झॅक्शन्स आपण पुढे करणार आहोत त्या प्रत्येकाला 2 इफेक्ट आहेत. एव्हरी डेबिट हॅज करस्पॉन्डिंग क्रेडिट. एका एंट्रीसाठी एक डेबिट असणार आहे, एक क्रेडिट असणार आहे. त्याचं उदाहरण तुम्हाला मी अगोदर सांगेन म्हणजे तुम्हाला कळेल की मी काय म्हणते ते. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आता ही एंट्री आहे बघा, परचेस मोटर कार ऑन क्रेडिट फ्रॉम होंडा कंपनी फॉर ₹30,000. आता ही एक आपली ट्रान्झॅक्शन आहे. त्या ट्रान्झॅक्शनसाठी आपण एंट्री पास केली. ती नको घेऊया, दुसरी घेऊया. मला ते समोरासमोर तुम्हाला दाखवता येईल की हे असं आणि हे असं. फॉर एक्झाम्पल बघा, आता इथे शेवटची ट्रान्झॅक्शन आहे, पेड सॅलरी ₹5,000. आता पेड सॅलरीसाठी त्यांनी एंट्री केली बघा, सॅलरी अकाउंट डेबिट. DR फॉर स्टँड्स फॉर डेबिट. सॅलरी अकाउंट डेबिट टू म्हणजे क्रेडिट असतं, टू कॅश अकाउंट. म्हणजे एका एंट्रीला एक डेबिट आणि एक क्रेडिट असणारच आहे. ही कन्सेप्ट आहे. तुम्ही फक्त डेबिटच डेबिट आणि तुम्ही फक्त क्रेडिटच क्रेडिट असं करू शकत नाही. असं केलं तरच ती जर्नल एंट्री काउंट होणार आहे. बघा तुम्ही प्रत्येक ठिकाणी डेबिट प्रत्येक ठिकाणी क्रेडिट आलंय बघा. मल्टिपल डेबिट असू शकतं, मल्टिपल क्रेडिट असू शकतं, ते पुढे आपण जर्नलमध्ये बघणार आहोत. पण एव्हरी डेबिट हॅज करस्पॉन्डिंग क्रेडिट, दॅट कन्सेप्ट इज ड्युअल आस्पेक्ट कन्सेप्ट. बघा ही आणि महत्वाची आहे, ही महत्वाची आहे, ही महत्वाची आहे आणि ही पण महत्वाची आहे. वाचून ठेवा फक्त, त्या ऑब्जेक्टिव्ह मध्ये वगैरे येतात. अकॉर्डिंग टू दिस कन्सेप्ट एव्हरी ट्रान्झॅक्शन इव्हेंट हॅज 2 aspects. According to this concept, every transaction or event has 2 aspects, that is dual effect. Dual म्हणजे 2. For example, when Akshay start business with cash ₹5 lakhs, one hand business get cash of ₹5 lakh and other hand the liability arises, that is business has to pay Akshay a sum of ₹5 lakhs. This is the concept which recognizes the fact that for every debit there is a corresponding or equal credit. हे ऑब्जेक्टिव्ह मध्ये विचारतात.
एव्हरी डेबिट हॅज करस्पॉन्डिंग क्रेडिट और इक्वल क्रेडिट. जेवढी अमाऊंट तुम्ही डेबिटमध्ये लिहिणार आहात तेवढीच अमाऊंट तुम्ही क्रेडिटमध्ये लिहिणार आहात. इथे 1 लाख लिहिलेत आणि इथं 50,000 लिहिलेत, नाही चालणार. इवन अमाऊंट यावीच लागते आणि ती येतेच. म्हणून ते म्हणले पहा, एव्हरी डेबिट हॅज करस्पॉन्डिंग और इक्वल क्रेडिट. दिस इज द बेसिस ऑफ एंटायर सिस्टम अँड डबल एंट्री बुक कीपिंग. फॉर दिस कन्सेप्ट द बेसिस अकाउंटिंग इक्वेशन अरायझेस, दॅट इज कॅपिटल प्लस लायबिलिटीज इज इक्वल टू असेट्स. अशाच काही कन्सेप्ट्स आहेत पुढे ज्या मी वाचल्या नाही आहेत किंवा ज्याच्याबद्दल मी काही सांगितलं नाही आहे, त्या स्टुडंट्सनी वाचायच्या आहेत. आणि पुढे अकाउंटिंग स्टँडर्ड्स दिले. पण जनरली काय होतं की 11वीच्या विद्यार्थ्यांसाठी अकाउंटिंग स्टँडर्ड्स हा खूप हायर लेवलचा थोडासा भाग आहे. त्यामुळे जनरली कुठल्याही कॉलेजेसमध्ये घेतही असतील, जनरली अकाउंटच्या 11वीच्या विद्यार्थ्यांना याच्याबद्दल फारसं सांगितलं जात नाही. बेसिक टर्म्स या टॉपिकमधनं समजणं फार फार गरजेचं आहे. त्यामुळे बेसिक टर्म्स ज्या आहेत, प्रॉफिट लॉस, सॉल्व्हंट, इनसॉल्व्हंट, डेटर, क्रेडिटर, बुक कीपिंग, हे सगळं समजून घ्या. आणि काही ऑब्जेक्टिव्हचा पार्ट आहे चॅप्टर खाली, जो तुम्ही स्वाध्याय नेहमी करता तो करायचा आहे. त्याच्यात काही अडलं असेल किंवा व्हिडिओ बघताना तुम्हाला एखादी गोष्ट लक्षात आली नसेल, कन्सेप्ट लक्षात आली नसेल, तर ते जरूर मला कॉमेंट करून विचारा, सांगा. व्हिडिओज कसे वाटतात तेही सांगा. त्याच्यात तुम्हाला काही बदल हवे असतील तेही सांगा. जरूर त्याचा विचार मी माझ्या व्हिडिओज प्रिपेअर करताना करीन. ठीक आहे, अभ्यास करत राहा. आता आपण थांबूया. धन्यवाद.